नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये त्यानंतर आता इकडे अर्णवने ईश्वरीला बोलवून घेतलेलं असतं. ईश्वरी अर्णवच्या केबिनमध्ये येते आणि अर्णव तिला बसायला सांगतो. तर मग ईश्वरी तिथे समोर अर्णवच्या बसलेली असताना तेवढ्यात तिचा मोबाईल वाजतो. तर मग अर्णव ओरडत म्हणतो की माझ्या ऑफिसमध्ये मला मोबाईल वाजलेला अजिबात नाही चालत. लक्षात ठेव आणि मोबाईल लगेच सायलेंट कर. तर मग ईश्वरी मोबाईल सायलेंट करते, ती फोन उचलायला लागते. तर मग अर्णव ओढत म्हणतो की थांब, तुला फोन घेता येणार नाही. ईश्वरी आता म्हणत असते, अहो सर संध्याकाळ झाली, घरचे माझी वाट बघत असतील. तर मग अर्णव म्हणतो की घरच्यांना तुझी एवढी काळजी असेल ना तर येत जाऊ नकोस. आणि इथे काम करायचं असेल ना तर मी सांगेल ते तुला ऐकावं लागेल. इज दॅट क्लिअर ना? तो आत्ताच्या आत्ता फोन ठेवून दे. तर मग अर्णवच्या सांगण्याप्रमाणे ईश्वरी लगेच फोन ठेवून देते. अर्णवकडे पाहता ईश्वरी आता स्वतःशीच म्हणते, खडूस आहे हा, एक नंबरचा खडूस आहे. त्यानंतर नम्रता आणि जयू घरी ईश्वरी येण्याची वाट पाहत असतात आणि राकेश सुद्धा तिथेच असतो. मग आता त्याच्यानंतर जयू आता नम्रताला म्हणते, बघितलं ना, या मुलीने पहिल्याच दिवशी उशीर केला. ही इशू नोकरी करणार आणि माझा बीपी ही रोज वाढवणारे बहुतेक. नम्रता आता म्हणत असते, अगं आता तू टेन्शन कशाला घेतेयस ग, येईल ना ती. आता जयू म्हणत असते, टेन्शन नको घेऊ तर काय करू, तुझ्या आई बाबांनी माझ्या भरोशावरती तुम्हा दोघींना इथे पाठवलं. तुम्ही दोघीही माझी जिम्मेदारी आहात. तरी मीही बोलले होते. राकेश सुद्धा तिथेच बाजूला असतो आणि स्वतःशी विचार करत म्हणतो, कानाचे पडदे फाटतील या कटकट्या बाईच्या ओरडण्याने. जयू ओरडत म्हणत असते, सांग ना, तूच काय करायचं सांग मला. मग याच्यावरती राकेश लगेच ओरडत म्हणतो, अहो आत्या जरा हळू ना. अहो ईश्वरीजींनी सांगितलंय मला की तुम्हाला अस्थमाचा त्रास आहे आणि तुम्ही काय एवढी काळजी करताय. अहो फक्त 7:30 वाजलेत, येतील ना ईश्वरीजी? जयू आता म्हणते, अहो पण ऑफिस सुटायची वेळ 6ची आहे. राकेश आता म्हणत असतो, अहो मुंबईच्या ऑफिसच्या वेळा फक्त सांगण्यापुरत्या नसतात. कुठला माणूस मुंबईमध्ये ऑफिसमध्ये वेळेत घरी पोहोचतो. आणि समजा ईश्वरीजींना यायला खूपच उशीर झाला ना तर मी आहे ना, मी त्यांना पिकअप करेल. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. तेवढ्यात लगेच आता राकेशच्या फोनवरती अंजलीचा फोन येतो. राकेश लगेच जयू आणि नम्रताला सांगतो की क्लायंटचा फोन आलाय आणि बाहेर निघून येतो. राकेश अंजलीचा फोन उचलतो आणि तिला म्हणतो की अगं काय टेलिपॅथी ग आपली, मी आत्ता तुलाच फोन करणार होतो. अंजली आता म्हणत असते, तुम्ही उगीच खोटं नका बोलू, नेहमी फोन मीच करते आणि तुम्ही नेहमी हेच बनता, सवय झालीये मला. मग राकेश आता म्हणतो, रोज मी तुला जेवलीस का, चहा घेतलास का हे मेसेजेस करतो, ते कोणाला करतो? आणि मी ज्या मुलीला मेसेज करतो ना तिचा चेहरा सेम तुझ्याच सारखा आहे. अंजली आता म्हणत असते, तुम्ही ना दरवेळी अशी गंमत करून नेहमी वेळ मारून नेता. आज ना तुम्ही घरी लवकर या, लक्षात आहे की नाही? मामीचा वाढदिवस आहे आज, आपण सगळे एकत्र मिळून मामीचा वाढदिवस साजरा करणार आहे. अर्णव सुद्धा वेळेत घरी येणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा वेळेत घरी या. तर राकेश आता हे सगळं ऐकल्यानंतर नाईलाजाने आता अंजलीला म्हणतो की तुमचा आदेश आहे म्हटल्यानंतर मला यावंच लागणार. पण काय आहे ना, आज रात्री 10 वाजताची माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे. म्हणजे इथून निघायला मला 11 तरी होतील. पण मी येणार हे नक्की. याच्यावरती आता अंजली म्हणते, अहो एवढा उशीर होणार असेल तर राहू द्या, तुम्ही नका येऊ. पनवेलहून इथे पोचायला आणखीनच उशीर होईल. राकेश आता म्हणत असतो, इम्पॉर्टंट मीटिंग आहे, अटेंड तर करावीच लागणार. उद्या कोर्टामध्ये हिअरिंग आहे. बिचाऱ्या गरीब मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यात मी एवढं मस्त सेलिब्रेशन मिस करणार आहे, याचं खरंच मला खूप वाईट वाटतंय. अंजली आता म्हणते, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ, मी बोलते मामींशी. राकेश आता बरोबर गोळात घेतो आणि अंजलीला बरोबर पटवून देतो की तो नाही येऊ शकत म्हणून. आणि मग त्याच्यानंतर आता राकेश लवकर परत येतो असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर त्याला मीटिंग आहे असं सांगून फोन कट करून टाकतो. राकेश तेवढ्यात मागे पाहतो तर मागे नम्रता उभी असते. नम्रताला असं उभं पाहता राकेशचा धक्का बसतो. राकेशला असं वाटतं की नम्रताने बोलणं ऐकलं की काय. नम्रता राकेशच्या जवळ येते. राकेश विचारतो, काय झालं, ईश्वरीजींचा फोन नाही लागत आहे का? पण मात्र नम्रता आश्चर्याने राकेशकडे पाहत असते. तर मग नम्रता म्हणते, आत्या बोलवतीये, चहा थंड होतोय. राकेश आलोच असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर नम्रता तिकडनं निघून जाते. मग आता राकेश इकडे स्वतःशीच विचार करत म्हणतो की माझं लग्न झालंय हे कोणाला कळायला नको, नाहीतर ईश्वरींना मिळवण्याचा प्लॅन माझा तर फसवूनच जाईल. आता इकडे ऑफिसमध्ये ईश्वरी आणि अर्णव दोघे काम करत असतात. मग त्याच्यानंतर ईश्वरी विचार करत असते की 7:30 वाजलेत, आत्या आणि नमुताई वाट बघत असतील माझ्या. त्या भडतूचंदने मला कशाला बसवून ठेवलंय काय माहिती. ईश्वरीच्या हातामध्ये वही पेन असतो. तर मग अर्णव लगेच ईश्वरीला म्हणतो की नोट डाऊन, एक लेटर नोट डाऊन कर.
अर्णव आता इंग्लिशमधनं सांगू लागतो. पण मात्र तेवढ्यात अर्णवला शिर्केंचा फोन येतो. अर्णव फोनवरती बोलत असतो. तर मग आता इकडे ईश्वरी इंग्लिश पाहता स्वतःशीच म्हणते, इंग्लिश आता जर टाईप करताना काही जर चुकलं ना, तर हा भडतूचंदला परत मला बोलायचं काहीतरी कारण मिळेल. इंग्लिश तर हा शाळेपासूनचा डेंजर विषय आहे. मग अर्णव इंग्लिशमधनं आता ईश्वरीला लेटर सांगतो आणि ईश्वरी गोंधळत गोंधळत ते लिहून घेते. अर्णव म्हणतो, आता झालं ना लेटर लिहून, ते टाईप करून आण. लेटर टाईप करताना एक जरी चूक झाली ना, तर तुला दुसरं परत लेटर लिहावा लागेल. तुझा रेजिग्युलेशन लेटर. 8 मिनिटं आहेत तुझ्याकडे लेटर टाईप करायला. युअर्स टाईम स्टार्ट नाव. आणि आता ईश्वरी लगेच लेटर टाईप करण्यासाठी तिकडनं निघून जाते. ईश्वरी गेल्यानंतर अर्णव स्वतःशीच म्हणतो, तुझा या ऑफिसमधला पहिला आणि शेवटचा दिवस आहे. मिस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे वल्लरी इकडे हॉलमध्ये येते. पाहते आणि सगळीकडे अंधारच असतो. वल्लरी आता स्वतःशीच विचार करत म्हणते, अरे वा, घरामध्ये सगळीकडे अंधार आहे. या घरातल्या वन अँड ओनली सुनेचा वाढदिवस आहे आणि कोणाला माहिती देखील नाही. मग तेवढ्यात लगेच लाईट ऑन होतात आणि सगळीकडे डेकोरेशन केलेलं असतं. सगळ्यांनी मिळून वल्लरीच्या वाढदिवसासाठी तिला सरप्राईज दिलेलं असतं. वल्लरी समोर केक पाहते आणि केककडे म्हणते की एवढा सुंदर केक. आता त्याच्यानंतर घरातले सगळे समोर येतात आणि वल्लरीला म्हणतात की सरप्राईज, आणि सगळे तिला हॅपी बर्थडे टू यू असं विश करू लागतात. मग त्याच्यानंतर वल्लरी म्हणते की थँक्यू सो मच. आता इथे अंजली म्हणते, यावेळी म्हटलं की जरा वेगळं काहीतरी करावं, कसं वाटलं सरप्राईज? तर मग वल्लरी म्हणते, एकदम मस्त, खूप आवडलं मला. त्याच्यानंतर मामा म्हणत असतात की सकाळपासून तुझी बुनबुन तर मी ऐकत होतो, पण मी मुद्दाम दुर्लक्ष केलं. म्हटलं तुला सरप्राईज देऊ, संध्याकाळी केक कापायचा आहे ना. वल्लरी आता म्हणू लागते, काय हो, तुम्ही मला जरा सुद्धा डाऊट नाही येऊ दिला की तुमच्या लक्षात आहे माझा वाढदिवस. मग आता आजी म्हणू लागते, अगं तो लक्षात न ठेवून जाईल कुठे? अगं आपल्या घरातलं एवढं मोठं वादळी व्यक्तिमत्व ज्या दिवशी जन्माला आलं, तो दिवस विसरणं कसं काही शक्य आहे? मग त्याच्यानंतर आता इकडे वल्लरी म्हणते, आता मला वाटतंय की नक्कीच काहीतरी साजरं होतंय. पण आई, लक्षात ठेवण्याच्या बाबतीमध्ये मी सुद्धा काही कमी नाही या. मी फक्त लक्षात नाही ठेवत, तर लक्षात ठेवायला सुद्धा भाग पाडते. त्या दोघी पुढे काही बोलणार तेवढ्यात लगेच आकाश येतो आणि अंजली मध्येच म्हणते, अरे आकाश, आलास तू? आकाश तर नम्रताच्या प्रेमाच्या फुल धुंदीमध्ये असतो. मग त्याच्यानंतर आता इकडे आकाश सर्वांसमोर येतो आणि वल्लरी आकाशला म्हणते, काय रे आकाश, अर्णव कुठे आहे माझा? फोनवरती बोलत बोलत मागे राहिला की काय? अरे आकाश, बघ ना, यांनी सगळ्यांनी किती छान केक ऑर्डर केलाय. पण मात्र आकाशच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं सुरू असतं. आकाशला नम्रता आठवत असते. मामी आकाशला म्हणते, काय रे आकाश, कुठल्या तंद्रीत आहेस? मी तुला विचारलं की अर्णव कुठे? आकाश आता वल्लरीला आपल्या मिठीमध्ये घेऊन तिला हॅपी बर्थडे विश करतो. आकाश आता म्हणू लागतो, ऍक्च्युली दादा ऑफिसमध्येच राहिलाय, त्याला उशीर होणार आहे. अंजली आता म्हणते की बघ, मगाशी मी त्याला रिमाइंड करायला फोन केला होता. आजी आता म्हणू लागते, बघ, अर्णव एकदा कामात गुंतला म्हणजे गुंतलाच. मामा आता म्हणत असतात, मी काय म्हणतो, माझ्यापाशी ना एवढा सुंदर केक असताना मी काय स्वतःला थांबवू नाही शकत. वल्लरी, तू लवकर केक काप ना. वल्लरी मात्र म्हणत असते, थांबावं लागणार आहे, कारण अर्णव आल्याशिवाय मी केक कट करणार नाही. मामा म्हणत असतात, अरे पण तो कधी येणार आहे आपल्याला माहिती नाहीये ना, मग तो येईपर्यंत आपण सगळे असे ताटकत उभे राहणार आहे का? वल्लरी म्हणत असते, बर्थडे माझा आहे ना, मग मी सांगेल तसं ऐकायचं. अर्णव आल्याशिवाय मी केक नाही कट करणार. मग त्याला कितीही उशीर झाला तरी सुद्धा मला चालेल. आजी लगेच वल्लरीला चिडवत म्हणते, मग आपण जी गिफ्ट आणली आहेत ना, ती केक कट केल्यानंतर द्यायची ना. मग आता वल्लरी लगेच म्हणते की नाही आई, मला कोणाकडूनही गिफ्ट नकोय. आजी आता म्हणते, अरे बापरे, म्हणजे तू बोलतीयस? तर मग याच्यावरती वल्लरी म्हणते, हो मीच बोलते, आणि गिफ्ट तर मी अर्णवकडनंच घेणार. तर मग त्याच्यानंतर आता इकडे मामा म्हणतात की काहीतरी महागडं मागू नकोसा. अंजली आता म्हणते की मागू दे रे मामा, वाढदिवस आहे तिचा. आता इकडे वल्लरी लगेच म्हणू लागते की महागडं जरी नसलं ना, तरी सुद्धा मोलाचं नक्कीच असणार. वल्लरीच्या डोक्यामध्ये तर वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव बाहेर बसलेला असताना अर्णव आता विचार करत असतो की 8 मिनिटं, तुला मी 80 मिनिटं जरी दिली असली ना, तरी सुद्धा तुला ते इंग्लिशमध्ये टाईप करता येणार नाही. मग तेवढ्यात लगेच ईश्वरी येताना दिसते. तर मग अर्णव तिला बोलवून घेतो. ईश्वरी मस्त सांगते की सर, लेटर रेडी आहे, तेही तुम्ही सांगितलेल्या वेळेमध्ये. आणि ईश्वरी तिने रेडी केलेलं लेटर अर्णवकडे देते. अर्णव आता लेटर पाहतो आणि आश्चर्याने ईश्वरीकडे पाहतो. अर्णव विचारतो, तुला इंग्लिश येतं का? याच्यावरती ईश्वरी नाही म्हणते. मग आता अर्णव ओरडत म्हणतो, मग टाईप कोणी केलं? ईश्वरी सांगते की मीच टाईप केलं. सर, तुम्ही जेव्हा मला सांगत होतात ना, तेव्हा मी मोबाईलमध्ये व्हॉइस टायपिंग केलं. थोडंफार करेक्शन करावं लागलं, पण काम झालं.
इंग्लिश जरी मला येत नसलं तरी सुद्धा मला जुगाड नक्कीच करता येतो. आता काम झालंय, मी निघू का? ह्याच्यावरती अर्णव अच्चरी आणि ईश्वरीचं बोलणं ऐकतो आणि तिला ओरडत म्हणतो, मी उठलोय का इथून? बॉस ऑफिसमध्ये असेपर्यंत पीएला ऑफिसमधनं निघता नाही येत. ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर, ही गोष्ट लक्षात ठेवा. ईश्वरी आता सांगत असते, सर आधीच खूप उशीर झालाय आणि घरातल्यांचे खूप फोन सुद्धा येऊन गेले. वाट बघून बघून सगळे परेशान झाले असतील. कमीत कमी किती वेळ लागेल ते तरी सांगा, म्हणजे मी पटकनी फोन करून सांगून टाकते. आता त्याच्यानंतर अर्णव ईश्वरीचा फोन घेतो आणि तिला म्हणतो की ऑफिसमध्ये फोन नाही वापरायचा, नो डिस्टन्टेशन, आणि जर तुला जमणार नसेल तर रिझाईन करू शकतेस, निघ इकडनं. मग त्याच्यानंतर ईश्वरी आता स्वतःशीच म्हणते की हा मला मुद्दाम त्रास देण्यासाठी एवढं सगळं करतोय. ठीक आहे ना, हम भी इंदौर से है. आता खजऱ्यानं गणेशाची कसम, अब तो आर या पार. मग त्याच्यानंतर आता अर्णव म्हणतो, करतेस का रिझाईन? याच्यावरती ईश्वरी म्हणते की नाही, किती वेळ थांबवा, काम करायला तयार आहे मी. मग आता त्याच्यानंतर आता इकडे अर्णव सांगतो, बरं ठीक आहे, लावण्याच्या केबिनमध्ये जाऊन लकी गारमेंटची फाईल घेऊन ये. ईश्वरीचा मोबाईल तिथेच अर्णवकडे असतो आणि ईश्वरी लगेच लावण्याच्या केबिनमध्ये निघून जाते. इकडे दुसरीकडे जयू, नम्रता या ईश्वरीची वाट पाहत असतात. राकेश बाहेर असतो आणि आता ईश्वरीची वाट पाहत म्हणत असतो की अजून कशी काय नाही आली माझी इंदोरी जलेबी? मला सोडून आणखी कोणाच्या तावडीत तर नसेल ना सापडली ही? त्याच्यानंतर आता इकडे जयू नम्रताला म्हणते की नमू आता आपण काय करायचं? राकेश आता म्हणत असतो, आत्या थांबा, मी फोन ट्राय करतो तिला. जयू आता म्हणते, हो तुम्ही तिला फोन लावाच आणि सांगा तिला की ही मुंबई आहे, इंदोर नाही. इथे तिचा बावटपणा अजिबात नाही चालणार. नम्रता आता म्हणत असते, आत्या काहीही काय, आपली इशू एवढी बावट नाहीये. अहो या नमुने किती फोन लावले पण ती गडबड गोंडी फोनच नाही उचलत आहे. राकेश आता म्हणत असतो, नाही हो त्या कामात असतील, मी करतो ट्राय. आणि मग त्याच्यानंतर राकेश लगेच इकडे ईश्वरीला फोन लावतो. राकेश ईश्वरीला फोन लावतो पण मात्र ईश्वरीचा मोबाईल अर्णवच्या समोरच असतो. ईश्वरीच्या मोबाईलवरती फोन वाजत असताना तो राकेशचा फोन आहे हे अर्णव पाहतो, पण मात्र त्याला काहीही वाटत नाही, कारण त्याला काही समजतच नाही. जयू इकडे विचारते की लागला का फोन? याच्यावरती आता इकडे राकेश म्हणतो की फोन लागतोय पण मात्र त्या उचलतच नाहीये. जयू आता म्हणत असते, बघितलं का, ज्या माणसाने नोकरी दिली आहे त्यांचा सुद्धा फोन नाही उचलत आहे. राकेश म्हणतो, ऑफिसचा पत्ता वगैरे आहे का? याच्यावरती जयू म्हणते, अहो तुम्हीच तर दिली ना त्यांना नोकरी. पण मात्र राकेशचं म्हणणं असतं की पण मी माझ्या मित्राकडनं त्यांना नोकरी दिली, ऑफिसचा पत्ता वगैरे नाही माहिती मला. मग त्याच्यानंतर नम्रताला पत्ता माहिती असतो आणि नम्रता सगळा पत्ता आता इकडे राकेशला सांगते आणि तो पत्ता ऐकल्यानंतर राकेशला आश्चर्याचा धक्काच बसतो. राकेश विचार करू लागतो, मी तिला जो पत्ता सांगितला होता तो तर वेगळा होता, मग ती अर्णवच्या ऑफिसजवळ कशी काय पोहोचली? जयू इकडे राकेशला म्हणते की तुम्ही जरा जाऊन बघता का? तर मग राकेश म्हणतो, हो जातो, पण त्याआधी मी पुन्हा एकदा फोन ट्राय करतो. राकेश परत इकडे आता ईश्वरीला फोन लावतो. ईश्वरीचा फोन वाजतो आणि तो अर्णव पाहतो. अर्णव आता ईश्वरीच्या मोबाईलमधलं ते राकेशची नाव पाहतो. मग त्याच्यानंतर आता इकडे राकेश स्वतःशी विचार करत असतो, तिकडे जाणं खूप रिस्क आहे, पण मात्र आज तर घरी वल्लरी मामीच्या बर्थडेसाठी सगळे घरी असतील. अर्णव सुद्धा लवकर घरी येणार होता असं अंजली मगाशी म्हणाली, म्हणजे मैदान तर वियर आहे. आता मग त्याच्यानंतर राकेशचा फोन ईश्वरीच्या फोनवरती येतच, बहुतेक घरून फोन असेल, मी फोन उचलून कळवतो की यायला उशीर होईल. तर मग आता इकडे अर्णव राकेशचा फोन उचलतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव ईश्वरीला घरी देण्यासाठी काम देतो की ह्या फाईल्स घरी घेऊन जायच्या. याच्यामध्ये सगळे बँक्स रेकॉर्ड आहेत. उद्या ऑफिसमधनं येताना सगळ्या फाईल्स कंप्लीट करून घेऊन यायच्या शार्प 11 वाजता. तर मग आता ईश्वरी म्हणते, म्हणजे मला हे रात्रभर जागून काम करावं लागेल. अर्णव लगेच म्हणतो, तुला जमणार नसेल तर रिझाईन करू शकतेस. पण त्याच्यानंतर राकेश ईश्वरीला नेण्यासाठी ऑफिसमध्ये आलेला असतो. मग त्याच्यानंतर राकेश बाहेरच असताना अर्णव घरी निघालेला असतो आणि आता ईश्वरी अर्णवला आवाज देत असते, कारण ती अर्णवला थांबवून घेत असते. मग ईश्वरी आता डायरेक्टली अर्णवच्या गाडीच्या समोर येते आणि ईश्वरी थोडक्यात वाचते. तर मग आता ते सगळं पाहता देखील अर्णव भयंकर चिडतो, पण ईश्वरीने नेमकं कुठल्या तरी कारणासाठी अर्णवला थांबवून घेतलेलं असतं आणि ते सगळं राकेशने देखील पाहिलेलं असतं. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.